या प्युअर व्हेज असलेल्या घरात आम्हाला काय रिसीव्ह झालं बघा फ्लिपकार्टकडून. त्याचं म्हणणं काय आहे की आम्ही पावसाळा चालू झाला, तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन कशाला आहात, तुम्ही हे सगळं चालू करा, ब्रेड आणि अंडी. अरे काय आहे सीमा? काय शी संकेत, तू किती घाणेरडा आहेस. अरे त्याला त्याच्यातून प्रत्येक गोष्टीमध्ये ना काय ना काय घाण सुचतं. त्याच्यातून तसंच बाहेर आलं हे लेंडी सारखं. अरे हे आता हे असं आहे तर ते तसंच येणार ना बाहेर. त्यांना क्लिअरली कसं बाहेर आलं ते. लेंडी तुझं बोट होतं मध्ये, नाही दिसत. दिसलं प्रॉपर आता बघा लेंडी. शी घाणेरडा. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन आमच्या घरापासून आम्ही सुरुवात करतोय. तुम्ही अगोदरचे ब्लॉग बघितले असतील ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला शिफ्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्या. माझा टॅन बघ असा बेकार पकवास दिसतो एकदम. एनिवेज, तर आता छान संकेतने आप्पे बनवलेत. ते जळालेले वरचे माझे आहेत, बाकी सगळे तिन्ही बनवले. नाही, असं छान एकदम बनवलं. त्याला आम्हाला खूप भूक लागली. आम्हाला अर्धा तास झाला, आम्ही फक्त हा माईकच शोधतोय जो आम्हाला नव्हताच भेटत. तर आजचा काय प्लॅन आहे संकेत? आज आपल्याला कसं झालं हे सांगायचं तुला. माहिती मी फर्स्ट टाइम असे आप्पे बनवले. आज आपल्याला सोफा बघायचा आहे. सगळ्यात आधी आमच्या घरात सोफा नाही आहे, जसं तुम्हाला दिसते मागे. टी व्हीवाला येणार आहे आमच्या घरी इन्स्टॉलेशनसाठी. टी व्ही घेतला आहे आम्ही नवीन. आणि त्याच्यानंतर आपल्याला बेडशीट्स, परत बेडशीट आहे, बेडशीट, बेड, कर्टन हे शोधायला जायचं आहे आणि मग ते बसून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आज काय झालं माहितीये का? एक कार 24 होती कार, आम्ही बघायला जाणार आहोत. आवडली आहे, घ्यायचं नक्की नाही, फक्त बघायला जाणार आहोत. आवडली मला नाही. खूपच आवडली तर संकेत मला असं साईडला करेल, पेमेंट करेल आणि घेऊन येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या डोक्यात आहेत. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी असं बसू का? ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही ना 8 वाजता उठून सगळं करणार होतो. ठीक आहे, ते 8 वाजता उठून सगळे तयारी हे ते आम्ही विचार केला होता, पण ते तसं काही झालंच नाही आमच्याकडून. आणि आत्ता वाजले 11:30. छान झालं, चांगले झालेत, छान झाले आहेत ट्रम्प सारखं. हे नाही का वाटतं मला, म्हणजे छान म्हणायचं पण नाही म्हणायचं. छान म्हणायचं तू असं करू नको, हा इथे पण नाही इथे असं माझं नाही होतं रे. म्हणजे हा असं पण माझं नाही असं होत आहे. हा असं असतं. हे इझी आहे का? हे इझी आहे, पण असं इझी नाही. कसं? हा कर आणि नाही बोल, कर बरं. नाही होत रे. त्यांना होम टूर दिलं का आपण? नाही ना. अरे हा, तुम्हाला होम टूरच नाही दिला ना मी. ये इकडे, आपण होम टूर देऊया. असंच ठेवायचं राव. तर होम टूर सुरू करत आहोत आम्ही. तर ही आमची असणार आहे मॉडेल. मॉडेल नाही, मी नॉर्मल घर दाखवणार आहे तुम्हाला, ज्याचं स्टोरी तुम्ही आमच्या अगोदरच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. आणि आम्हाला हे घर खूप आवडतं आणि अजूनही खूप आवडतं ते. तर चला दाखवते मी तुम्हाला. अजून इथे बरंच काम खरं तर बाकी आहे. इथे आमचं प्लॅन आहे की असा सोफा ठेवायचा इथे छान असा, जो आम्ही बघतोय रेंट करणार आहोत आम्ही. तो अजिबात खरेदी करणार नाही आहे. पाठचा आता एरिया मी तुम्हाला दाखवते. अजून बरंचसं असं सामान आहे जे इकडे तिकडे पसरलेलं आहे, ते नीट करायचं आहे. इथे मस्त आता आजच आमचा टी व्ही येणार आहे. कोणता ते मी तुम्हाला दाखवते नंतर. इथे पण अजून बरंचसं असं काही काही गोष्टी ठेवायच्यात आम्हाला. हे पूजा घर अजून आम्हाला नीट करायचं, जे आम्ही अजून नीट केलेलं नाही आहे. तिथे थोडं मी पिंटरेस्टवर आयडियाज घेणार आहे. तुम्हाला पण काय माहिती असेल तर प्लीज सांगा. आणि ही आमची छोटीशी अशी क्यूट गॅलरी आहे, जिथून व्ह्यू हा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. कसा वाटला व्ह्यू? हे पण नीट करायचं थोडं. मी अजून एक ना 2 चेअर आणि 1 टेबल असं मी रेंट करणार आहे. मजा येणार आहे खूप. किचनकडे तर जाऊच नका, खूप इकडे तिकडे झालंय, पण ठीक आहे. सगळ्यांच्या घरात असंच असतं यार. सो ठीक आहे. इथे मस्त असा ड्राय एरिया आहे. इथून पण खूप छान व्ह्यू आहे. ॲक्च्युली सगळीकडूनच खूप छान व्ह्यू आहे. इथे आम्ही सगळं वॉशिंग मशीन हे ते गोष्टी ऑलरेडी चालू केलेल्या आहेत. मशीन लावलेस का तू आज पाहिजे? लावायचं. ओके. ही ईस्ट साईड आहे म्हणून इकडे त्यांनी किचनचं दिलं आणि हे असंच. आता नेक्स्ट
हे वॉशरूम आहे, ते मी नाही खोलून दाखवणार. आणि तिकडे आमचे काही असे पदार्थ आहेत ठीक आहे, झालं ते. इनरवेअर्स ओके. वगैरे असं. तर ते आम्ही दाखवायच्या आधी सीमाने केलेलं आहे सगळं सेटअप. ते सगळ्यांच्या घरात असतं आता, काय एवढं. अरे हे बघ, हे फुगल्यासारखं वाटतं आता. काय हे फर्निश फ्लॅट होता ऍक्च्युली हा. तर एनिवेज, समोर ही अशी बिल्डिंग आहे. हे आमचं बरोबर बोलतोयस तू खरं तर संकेत. काय फुगल्यासारखं झालंय हे बघ. फुगलंय ना, ते पावसामुळे फुगलंय हे ते. बघा, दिसतंय व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसतं. दिसतंय ना. अजिबात काम नीट केलेलं नाही जे आपण व्यक्तीने केलेलं आहे ते. ह्याचं स्टोरी असं आहे की एक व्यक्ती होता ज्याचं हे फ्लॅट आहे, ते इथे राहायला येणार होते. त्यांनी स्वतःसाठी सगळं फर्निचर केलं आणि सगळं झाल्यानंतर त्यांना कळलं बिचारांना की त्यांचं ट्रान्सफर झालंय. सो तो फ्लॅट मग आम्हाला असा भेटला. हा आमचा वर्क रूम आहे, अजून याला वर्क बरंच काय स्पेस आहे. ह्याचं बरंच काय काय आम्हाला करायचं आहे. तर इथे जसं तुम्ही बघू शकता माझे बुक्स आहेत. इथे पण थोडं बहुत आम्हाला अजून गोष्टी आणायच्या आहेत. हे सगळं नीट करायचं. इथे लॅपटॉप आणि बाकीचे एडिटिंग हे ते कामं होतील आणि संकेतचं वर्क फ्रॉम होम पण होईल, कारण की सध्या तो आहे एम्प्लॉईड आणि मी आहे जॉबलेस. आता हा परत एक व्ह्यू सुंदर असा इथून दिसतो, जे की खुलतच नाही. मी हवाला खोलते. तुम्ही ते तर घरांना इग्नोर करा समोरचं. ते चांदवर दाग आहेत. ते काम हा करता गार्डन करता आहे आणि असं लांब लांब करून असं छान व्ह्यू आहे. हे असं या काम side ला करता आहे, असं थोडा view आहे. करता थोडंसं बघायचं. छान पाऊस पडतोय, सुंदर वाटतंय. हे आम्ही आत्ता नवीनच आणलं पाहिजे, कारण की इथे आम्हाला इकडे तिकडे असं रशी लावून बकवास नव्हतं करायचं. नेक्स्ट आता या बेडरूममध्ये, ते पण खूप नाही बरंच मेसी आहे, तर त्याला पण आम्हाला कारण नीट आम्ही करायचं. मेसीचे फॅन आहोत. आता ह्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते. इथे आम्हाला आम्ही कर्टन्स लावायचे ना. हा, इथे कर्टन लावायचे आहेत, कारण की समोर तुम्ही बघू शकता किती लोकांची घरे आहेत, विच वी डोंट लाईक. आणि इथे पण एक फ्रेम अशी छान आणायची आहे. आता तुम्ही बघा, जस्ट आम्ही राहायला आलो आणि इथे निघायला लागली ही गोष्टी. इथे मॅट्रेस एक बनवायची आहे, खूप छान असं. आम्ही नाही काढलं पण ते. आम्ही नाही काढलं ते, पहिल्यापासूनच आहे. आणि हे पण सगळं आवरायचं आहे. हे सगळं ऑलरेडी झालंय आवरून. आता हे सगळं आवरायचं आहे, हे सगळं आवरायचं आहे. एसी लावू का नको आम्हाला क्वेश्चन आहे, कारण इथे खूप थंडी आहे, त्याच्यामुळे फॅन लावायचीच गरज नाही. एसीचा दूरचा प्रश्न आहे. थोडेसे प्लांट्स वाढवायचे आहेत. हे साफ करायचंय बरंचसं. हा मास्टर बेडरूम आहे आणि याला वॉशरूम अटॅच्ड आहे इथे, जे क्लीन करून घ्यायचं. जे अजून क्लीन करून घ्यायचं. तर हे असं त्या लोकांनी करून दिलं आम्हाला वरती. तर हे असं बेसिकली आहे आमचा हा होम. आता तुझ्याकडे. आता तुमच्या समोर येणार आहे मेन कॅरेक्टर, जे की मी आहे. तर आम्ही बेसिकली आता हे एकदम रॉ भेटलं होतं आम्हाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंफार आमचे सामान आणलंय, थोडंफार लावलंय. मेन म्हणजे किचनचं सामान लावायला खूप जास्त टाइम गेला, कारण का त्याच्यासाठी माझी मम्मी पप्पा हे दोघं आले होते, ज्यांनी आम्हाला हेल्प केली. आणि आता पुढे येत असेल तर माझे काही पुढचे प्लॅन सांगतो तुम्हाला. जसं की जर तुम्ही हॉलमध्ये येशाल इथे, तर इथे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं हा जो पावसाचा आवाज आहे हा ऐकण्यासाठी लोक कुठे कुठे जातात, पण म्हणजे गडावर जातात हिरवळ बघण्यासाठी. तर आमच्या इथं घरासमोरच हिरवळ आहे. तशी हिरवळ नाही आहे तशी, पण अशी आहे. हो, समजलं आम्हाला. आणि इथे बेसिकली एक चेअर येईल, ज्याच्यामध्ये मस्त बसून संध्याकाळी असं एखादं बुक वाचता वाचता किंवा कॉफी पिता पिता हा व्ह्यू एन्जॉय करेल, पाऊस एन्जॉय करेल. त्याच्यानंतर इथे जसं सीमाने सांगितलं की इथे आमचा टीव्ही येणार आहे आणि टीव्ही लावल्यानंतर इथे खाली गेमिंग कन्सोल येणार आहे, इथे एक सोफा येणार आहे आणि मी दिवसभर पावसाची मजा घेता घेता गेम गेमिंग खेळणार करणार. आहे. आणि ते कदाचित गेम मी लाईव्ह स्ट्रीम करेल किंवा त्याचे व्हिडिओजही काढेल आणि सीमासोबत पण तो गेम मी खेळणार आहोत आणि आम्ही दोघं एकत्र कसं गेम खेळतो, कसं आमचं मग झिकझिक होते, कसं मी तिला हरवतो, हे आपण नक्कीच पाहणार आहोत पुढच्या व्लॉगमध्ये. तर हा होता आमचा छोटासा होम टूर. आणि आमची इथे ही झाडं आहेत बघा, तुम्हाला दिसते की नाही माहित नाही. ही झाडं आम्ही तशीच जशी होती तशी घेऊन आलोय. आता ही झाडं आम्हाला परत एकदा नीट छाटून वगैरे त्यांना छोटं कमीत कमी एका साईडला असं लावायचे, म्हणजे एक स्पेस या साईडला राहील जिथे त्यांना धक्का लागणार नाही किंवा त्यांना कसली त्रास होणार नाही, असं त्यांना एका साईडला ठेवायचं. समोर ठेवलं ना तर तो थोडा व्ह्यू खराब होतोय त्याच्यामुळे. सो एका साईडला राहणार आहेत त्या, कारण का ते पण क्लीन करायचं. ती क्लीन करायचं अजून बेसिकली. तिथे थोडाफार आमचा पसारा आहे, इथे थोडाफार पसारा आहे, तो क्लीन करायचा आहे. आणि ठीक आहे, हे असंच आहे प्लॅन. आता बघू, आज जसा टीव्ही येईल तसा आमचा दुसरा ब्लॉग आम्ही चालू करू टीव्हीचं, कसं येतो, कसं इन्स्टॉल होतो. आणि त्याच्यानंतर मग आमचं पहिला
रिव्ह्यू सुद्धा देऊ आम्ही टीव्हीचा, कारण का जो टीव्ही घेतला तो याच वर्षी लॉन्च झाला आहे मे मध्ये, आणि त्याचा एक रिव्ह्यू व्हिडिओ आम्ही अनबॉक्सिंग व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तो आम्ही सोफा बुक करतोय. आम्ही काही रेंटेड ॲप्स आहेत जसे की रेंटो मोजो वगैरे 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 यांच्याकडनं बघतोय, ब्राउज करतोय, आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आम्ही बघतो आहोत जे असं या लोकेशनमध्ये जवळपास इथे रेंटेड सोफा वगैरे भेटेल. सो ते आम्ही बघतोय. आणि त्याच्यानंतर मग जसं जर पाऊस थांबेल तसं आम्ही सोफावाल्याकडे सोफा कर्टनवाल्याकडे जाणार आहोत. कर्टन लावून ते मेन आहे. मेन तर, कारण का असं झोपताना खूप इन्सिक्युअर वाटतं, असं वाटतं कोण बघते का काय मला. सो बघू, लेट्स से. एवढं सगळं आहे आजच्या प्लॅनमध्ये. आजचा संडे आम्ही फारच काय बोलतात त्याला, कामात घालवणार आहोत, प्रोडक्टिव्ह घालवणार आहोत. थोडंफार मी लिहून ठेवलेत माझ्या याच्यामध्ये, डायरीमध्ये, जे की माझे अक्षर तुम्हाला दाखवायचे नाहीत मला, म्हणून मी असं विठ्ठलासारखं इथे उभं राहणार आहे. प्लीज बघू नका माझं अक्षर. आणि त्याच्यानंतर मग आता आमचं अजून घड्याळ लावायचं, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी लावायच्यात अजून. हळूहळू करू आता, जसं जसं करू तसं तसं तुम्हाला दाखवू. स्टे ट्यून. आणि इथे आम्ही आमचा हा ब्लॉग संपवतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला पुढचे ब्लॉग्स इंटरेस्टेड आहेत, तर तुम्हाला जे टॉपिक्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आमच्याबद्दल, की आम्ही शिफ्टिंग कसं केलं, काय काय आम्ही वस्तू घेऊन आलो, कसं शिफ्ट केलं, कोणी हेल्प केली, हे सगळं आम्ही कसं मॅनेज केलं, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आम्ही त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला तुमच्या सपोर्टची सध्या खूप गरज आहे, कारण का आम्हाला हे चॅनल खूप ग्रो करायचं आहे. खूप काही सांगायचं आहे, खूप काही शिकायचं आहे, खूप काही शिकवायचं आहे, खूप काही सांगायचं आहे. बऱ्याचशा स्टोरीज आहेत ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. सो जर तुम्हाला आमची स्टोरी आवडत असेल, ही एक वेगळी, कारण का आमचं कसं असतं, प्रत्येक महिन्याला आम्ही काही ना काही वेगळं करतो. जसं की लास्ट जॉब होता, मी जो चेंज केला, आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही सडनली मुंबईवरून शिफ्ट होऊ. हे जे आमचं टर्न अँड ट्विस्ट झालं लाईफमध्ये, सडनली एका महिन्याच्या स्पॅनमध्ये झालं. सो असं काही ना काही वेगळं आमच्या आयुष्यात घडत राहतं, थँक्स टू माय वाईफ. आणि असं झाल्यामुळे बऱ्याचशा इंटरेस्टिंग स्टोरीज बाहेर येतात. आणि जर तुम्हाला ते बघण्यात इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब टू अवर चॅनल रोस्ट मीट्स. बाय बाय.